काल होती नारळी पौर्णिमा आणि म्हटलं की तेच तेच खाऊन तसंही कंटाळा आला आहे, तर आपण बनवूया नारळी भात. तसा काही मला फारसा तो आवडत नाही, पण काहीतरी वेगळं खायची इच्छा झाली म्हणून बनवायला घेतला नारळी भात. सो इथे मी म्हटलं की सगळी तयारी करून ठेवूया म्हणून सगळे ड्रायफ्रूट्स एका बाउलमध्ये काढून घेतले. अगदी ताजा नारळ नव्हता, पण ओला नारळ होता जो पाण्यात टाकून ठेवला. आणि मला अचानक लक्षात आलं की गुळ आणि गुळ पावडरच नाही आहे, म्हणून मग काय झेप्टो जिंदाबाद लगेच मागवलं. त्यानंतर खोबरं जे होतं ते मस्त मिक्सरमधनं काढून घेतलं. ड्रायफ्रूट्स एका बाउलमध्ये काढून घेतले. कढईत मस्त तूप टाकलं. तूप गरम झालं की त्यामध्ये टाकले सगळे ड्रायफ्रूट्स. त्यानंतर थोडेफार खडे मसाले, मिरे, वेलची, त्याच्यानंतर थोडीशी दालचिनी हे सगळं टाकलं आणि त्यामध्ये थोडासा भिजवलेला तांदूळ ॲड केला. मी अगदी थोडं कमी प्रमाणात बनवत होते म्हणून थोडाच तांदूळ घेतला होता. त्यात मी ते खोवलेलं नारळ ॲड केलं आणि मस्त छान परतून घेतलं. थोडंसं किंचित वरून मीठ पण टाकायचं म्हणजे थोडीशी छान टेस्ट येते. आणि इथे मी थोडंसं दूध टाकलं. पाण्यात पण बनवतात, पण मी दुधात बनवते. आणि जे थोडंसं नारळ उरलं होतं मिक्सरमध्ये तेच थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरून घेतलं, म्हणजे त्याचं पण छान दूध झालं. नंतर हे सगळं व्यवस्थित टाकून परतून घेतलं आणि छान उकळी येऊ दिली, म्हणजे छान शिजू दिलं. आणि त्यामध्ये टाकला नंतर गूळ. गूळ मी अगदी थोडाच टाकला, कारण मला खूप जास्त गोड आवडत नाही. आणि मग छान झाकण टाकून थोडं 10 ते 15 मिनटं शिजू दिलं आणि झाला इथे माझा नारळी भात रेडी. दिसायला तर अगदी छान दिसत होता आणि कधी एकदा खायला असं मला झालं होतं. सो मस्त मी आणि रुहीने देवाला नैवेद्य दाखवला आणि रुहीची घाई खूप चालली होती, कारण तिला देखील तो टेस्ट करायचा होता. सो देवाला दाखवल्यानंतर आम्ही मस्त खाऊन बघितला आणि खरंच खूप छान झाला होता. म्हणजे मी काही नेहमी बनवत नाही, आय थिंक सो मी फर्स्ट टाईमच असं बनवलं असेल, पण खरंच खूप छान झाला होता. तुम्ही पण जर आवडत असेल तर नक्की ट्राय करा. त्यानंतर मग रुहीला खायचं होतं लॉलीपॉप, जे तिने ना कायम दुसरीकडे पाहिलं होतं पण कधीच खाल्लेलं नव्हतं. सो मी तिला घेऊन आले होते लॉलीपॉप आणि ती मस्त खात होती. अगदी 1 तास ती तेच खात बसली होती आणि त्याच्यातच तिने वेळ घालवला. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.